एकजुटीमुळे पूर्व भागातली सत्ता समीकरण बदलणार असून या ठिकाणी भाजपचं कमळ कोमेजणार आहे असा दावा ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी केलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काही दिवसातच आचारसंहिता लागू होईल। अशा स्थितीत महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क नेते चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे विशेष बैठक संपन्न झाली। सुमारे 2.5 तास चाललेल्या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली। महाविकास आघाडी झाल्यावर होणारे फायदे, मतफुटीचा भाजपला होणारा फायदा रोखणे, नागरी विकास कामातील सत्ताधारी भाजपचे अपयश यावर चर्चा करण्यात आली। यामध्ये शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, संतोष पाटील, अजय दासरी, धनंजय डिकोळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी, अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शंकर पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार नरसय्या आडम, मेजर युसुफ शेख, सरचिटणीस ॲडव्होकेट अनिल वासम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, राज्य संघटक प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला होता। एकोप्याने लढत दिल्यास पूर्व भागातील प्रभाग 9, 10, 11, 12, 13, 18, 19, 20 यामधील एकूण 32 सदस्यांपैकी 25 जागा महाविकास आघाडी जिंकून भाजपची घोडदौड नक्की रोखेल यात शंका नाही। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांची एकत्रित ताकद मोठी आहे। गेल्या 2012 आणि 2017 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीतील मतांची एकत्रित गोळाबेरीज ही भाजपने प्राप्त केलेल्या मतांच्या दुप्पट होती। ती जर कायम राखण्यास यश आले तर भाजपला पूर्व भागात हमखास रोखता येईल असा आशावाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पूर्व भागाचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी व्यक्त केला। याशिवाय महाविकास आघाडीच्या या ऐक्याच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये हत्तीचे बळ निर्माण झाले आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे।